बहुत करून हा वाडा श्री दीक्षित यांचा असावा. आमचे बरोबरचे मंडळीने बिऱ्हाड लावले. माझे स्वतःचे बिऱ्हाड म्हणजे माझे शरीर, सदरा, टोपी व नसलेले धोतर फक्त. नंतर लगेच आरतीचा वेळ झाल्यामुळे श्री मशिदीत गेलो. श्रींची स्वारी आसनाधिष्ठित असून पूजा चालू होती. यावेळी मला आम्ही सर्व कैलासात श्री शंकराचे समोर उभे आहोत असा भास झाला. भास नव्हे तर बाबांचे चेहऱ्यावर मी श्रीरामचंद्राचे स्वरूपाचा आरोप करून पाहू लागलो. तो ते प्रत्यक्ष शंकरच आहेत असे मला जास्त खात्रीशीर वाटू लागले. असो, माझे सोबतचे मंडळीने नेलेला हार, शेरा, फळफळावळ यांचा श्रीनी सहेतुक व आनंदी दृष्टीने स्वीकार करून आरती आटपल्यावर प्रसाद व उदी घेऊन आम्हास वाड्यात जाण्यास आज्ञा झाली. त्याप्रमाणे आम्ही गेलो. दुपारी 2 ते 2 चे सुमारास आम्ही पुन्हा बाबांचे दर्शनास मशिदीत गेलो. नमस्कार वगैरे केल्यानंतर प्रथम आमच्या मॅनेजर साहेबांचे चिरंजीवानी श्रीना बहुत करून 10 रुपये असावेत दक्षिणा दिली. महाराजांनी ते घेऊन माझे 30 रुपये दे असे सांगितले. आमच्या मॅनेजर साहेबांनी मंडळी निघाल्यानंतर त्यांना खर्चास वगैरे रक्कम दिल्यानंतर कदाचित दक्षिणेकरिता म्हणून जास्त पैसा असावा म्हणून पुन्हा 30 रुपये निराळे दिल्याचे समजले. हा ठोकताला समजल्याबरोबर माझी मनस्थिती काय झाली असले याचा वाचकानेच विचार करावा. आम्हाला श्रीनी 2 आठवडे ठेवून घेतले. हे 2 आठवडे 2 दिवसाप्रमाणे निघून गेले. महाराज मजपाशी रोज दक्षिणा मागत. मला येत्या खर्चाकरिता म्हणून आमच्या मॅनेजर साहेबांनी 10 रुपये देऊन ठेवले होते. श्रीनी दक्षिणा मागितल्यानंतर मी त्यापैकी 1 रुपया ठेवीत असे. एके दिवशी महाराजांनी मजपाशी 4 पावल्या दक्षिणा मागितली. मी 1 रुपया पुढे ठेविला. मला रुपया नको, पावल्या पाहिजेत म्हणून सांगितले. मी रुपया घेऊन सर्व गावात हिंडलो, परंतु मला 4 पावल्या मिळणे नात. शेवटी 1 तासाने एकदाच्या मिळाल्या त्या आणून श्रीचे चरणी समर्पण केल्या. आम्ही शिर्डीत जातो ते दर्शन घेऊन परत येतो. शिर्डी हे क्षेत्र आहे म्हणून त्या ठिकाणी श्रीचा अवतार प्रकट झाला असे असता नुसते दर्शन घेऊन न जाता क्षेत्राची नगर प्रदक्षिणा झाली पाहिजे असा जो संत जनांचा प्रघात त्याची अंमलबजावणी मजकडून श्रीनी करविली अशी माझी खात्री झाली. मी प्रथम लिहिल्याप्रमाणे महाराजांचे व्यापकत्व क्षणोक्षणी गोचर होत असे. एके दिवशी एका भक्ताने मला मोठा चिबूड महाराजांसमोर ठेविला. महाराजांकडून ताबडतोब कापण्याची आज्ञा झाली व स्वतः वाटण्याची सुरुवात केली. मी सर्वांचे मागे महाराजांची दृष्टी आण मुद्दाम बसलो होतो म्हणले तरी चालेल. माझ्या पुढे बरीच गर्दी होती, पण महाराजांनी एक तुकडा इतक्या उंचीवरून व जोराने माझ्या अंगावर फेकला की माझे चांगलीच तोंडात बसली. मनात काय समजावयाचे ते मी समजलो. एके दिवशी आम्ही महाराजांचे सान्निध्यात असता माझे मनात एकाएकी महाराज मला मारुती उपासना देतील तर बरे होईल, कारण आमची परंपरा तशी आहे असे आले. ही गोष्ट माझ्या मनात येते न येते तोच महाराज माझे शेजारचे मनुष्यास म्हणाले, अल्लाह अच्छा करेगा, राम राम म्हण. मी गांठ जाणली व पुढे काही दिवसांनी ठाण्यात आमचे शेजारचे श्री समर्थ चोंडे महाराज यांचा मुक्काम. हे बरेच महिने होते
रोज कीर्तन प्रवचन सुरू असे. येऊन माझे इच्छेप्रमाणे मला तिथे सूचनेप्रमाणे राम उपासना मिळाली व मला अत्यानंद झाला. एके दिवशी आम्ही काही मंडळी दुपारचे 2 वाजण्याचे सुमारास मशिदीत बसलो होतो. उन्हाला फारच जाणवू लागला. काही मंडळी वाड्यात गेली. काहींना श्रीनी कोठे कोठे जाण्यास आज्ञा केली. त्याप्रमाणे कोणी श्री भागवत वाचण्यास, कोणी ऐकण्यास निघून गेले. मला उष्म सहन होत नसल्यामुळे या लॉटरीत आपणही जावे असे वाटून मी उठलो. तोच महाराज आम्हा 4-5 मंडळी थांबवून म्हणाले, तुम्ही जाऊ नका, येथेच बसा. आज्ञेप्रमाणे आम्ही 4-5 मंडळी बसलो. थोड्याच वेळात महाराजांनी आम्हास धुनीमध्ये विस्तव प्रज्वलित करण्यास सांगितले. त्याप्रमाणे आम्ही केले. इतकेच नव्हे तर आपण स्वतः आम्हास बरोबर घेऊन धुनीजवळ बसले. आम्हास केव्हा उठतो असे झाले. यज्ञाची नसली तरी श्रावणीची तरी आठवण झाली. अंगातून घामाच्या धारा चालल्या. काही केल्या महाराज उठेनात व त्यांचे अंगास घामाचा लेशही नाही हे पाहून आम्हास आश्चर्य वाटले. घाम आल्यानंतर थोड्याच वेळात आम्हाला धुनीजवळ असताना सुद्धा थंडावा वाटू लागला. इतकेच नव्हे तर पूर्वी होत असलेला उष्ण कमी होऊन मनास आराम व आल्हाद वाटला. तात्पर्य बराच त्रास सहन केल्याशिवाय चांगले सुख मिळत नाही हे श्रीनी आम्हास प्रयोग पटविले. एके दिवशी आरती सुरू असताना मुंबईहून काही भक्त मंडळी आली. त्यांचे बरोबर असलेल्या एका बाईचे जीवास काही पिशाच बाधा असे. मंडळीने बरेच उपाय करूये शेवटी त्या बाईस श्री शिर्डीस आणले होते. बाई मशिदी समोरी पटांगणात आल्या तोच बेशुद्ध होऊन पडल्या. साधारण गडबड झाली, परंतु आरती सुरू असल्यामुळे तिकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही. बाई स्वस्थ पडून होत्या. पूजा आरती वगैरे आटपून सर्वांस उदीप्रसाद समर्पण झाले. मंडळी आपल्या घरी जाण्यास निघाली तरी श्री बाबा या बाईबद्दल अद्याप काही बोलले नात. शेवटी बहुतेक सर्व मंडळी 5-10 माणसे होती. इतक्यात श्रीनी त्या बाईंना उद्देशून अगं ए उदी ऊन वाड्यात जा असे शब्द उच्चारले. तत्क्षणीच बाई उठल्या व उदी ऊन वाड्यात गेल्या. आम्ही तेथे असेपर्यंत या बाईचे अंगात काही झाले नाही. पुढे 2-4 दिवसांनी ही मंडळी व आम्ही बरोबरच मुंबईस आलो. या मंडळीचे उपनाव मंत्री असावेसे स्मरते. शक्य असल्यास आपले ढीळ अनुभव त्यांनी लीलेत प्रसिद्ध करावे. उद्या जा, संध्याकाळी जा म्हणता म्हणता श्रीने आम्हा जवळजवळ 2 आठवड्यांनी जाण्यास परवानगी दिली. इकडे घरी आमचे बंधूस बराच आराम पडला होता, परंतु मस्कडून गेल्यापासून पत्र वगैरे नसल्यामुळे आमच्या मातोश्री सारखी काळजी लागली होती. रात्री झोप येईना. शेवटी एका रात्री पहाटे स्वप्नात एक फकीर आला व त्याने एक पत्र दिले. त्यात काही काळजी करू नको, तुझा मुलगा सकाळी परत येईल असा मजकूर होता. हे स्वप्न जागेपणीच पडले म्हणले तरी चालेल, कारण तिने लगेच माझ्या धाकट्या बंधूस ही गोष्ट सांगितली व त्याला पत्र देण्याकरिता हात पुढे केला. तो पत्र नाही. तेव्हा हे स्वप्न ठरून मंडळीला हसू आले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी येऊन दाखल झालो. सर्वांस उदीप्रसाद दिला. आनंदी आनंद झाला. तिथपासून माझा नेहमीचा सिकपणाही कमी झाला. आमचे घरी श्रीचे रामस्वरूपी ध्यान होऊन, कारण हीच उपासना पूर्वीपासून सुरू असल्यामुळे साईरूप घर राघव उत्तम
भक्त काम विविध द्रुम प्रभू ही भावना दृढ झाली. पूजा सुरू झाली व जास्त प्रसंगी उदी देण्याचा प्रघात सुरू झाला. त्यापैकी एक अनुभव देऊन आज रजा घेतो. आमचे शेजारी दादा खोत या नावाचे एक मूर्तिकार राहत असत. श्री गजानननाथाच्या मूर्ती करण्यात अद्याप त्यांचा हातखंडा असे. त्यांच्या मागे तशा मूर्ती झालेल्या पाहण्यात नाहीत. यांचा मुलगा घनश्याम यास प्रथम ताप येत असे. प्रथम खासगी औषधे केली, ताप जाईना. शेजारी हल्लीचे प्रसिद्ध भागवत डॉक्टर राहत असत. त्यावेळी हे डॉक्टर नव्हते. त्यांनी काही ऑपरेशनला करून पाहिली. गुण नाही. थोडा थोडा खोकला येऊ लागला. नंतर मला वाटते हे वेल्स यांना प्रकृती दाखविली असता त्यांनी थोडे दिवस उपचार करून पाहून गुण नसल्यामुळे हवा पालट करण्यासाठी नाशिकच्या एका ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला. परंतु हे काम जास्त खर्चाचे असल्यामुळे खोतांचे ऐपती बाहेरचे होते. दुसऱ्या दिवशी रात्री श्री मजकडे आरती चालली असताना खोत आले व म्हणाले, आमचे बाबूस कन्समशन झाल्याचे डॉक्टर म्हणतात. आता मी गरीब माणसाने काय करावे? मी म्हणले, निष्ठा असल्यास श्रीची उधी घेऊन जा, थोडी पोटात घ्या व झोपते वेळी उशास ठेवा. त्याप्रमाणे त्यांनी उदी देण्यास सुरुवात केली. 8 दिवसात ताप बंद झाला. पुढे खोकला औषधाशिवाय साफ केला गेला व 1 महिन्यात प्रकृती साफ बरी झाली. पुढे बरील डॉक्टर बेल्सना प्रकृती दाखविता प्रकृती साफ झाली. घाबरण्याचे मुळीच कारण नाही व औषध योग्य पोचल्याचे सांगितले. याप्रमाणे शेकडो अनुभव येत आहेत. ते सवडीप्रमाणे मागाहून पाठवीन. लेखन सराव नसल्यामुळे लिहिण्यात बऱ्याच चुका झाल्या असतील, त्या सुधारून घ्याव्या. आपला नम्र गणेश गोपाल महाजन, सामंताची वाडी, ठाणे. विनायक शंकर गिरीधर यांचा श्री साईबाबांबद्दल अनुभव. श्री सद्गुरू साईनाथ प्रसन्न. श्री साईबाबांबद्दल माझ्या अनुभवास आपल्या मासिकात स्थळ मिळण्यास विनंती आहे. सन 1912 साली माझी बदली अंधेरी नजीक गुंदवळीस झाली. मी तलाठीचे काम करीत असतो. मी अंधेरी येथे मुकुंद सदाशिव पाटील यांच्या देवळा नजीकचे चाळीत राहत होतो. अंधेरी येथे आल्यानंतर थोड्या दिवसांनी अंधेरीची स्टॉप वेंडर रामचंद्र सीताराम देव यांची ओळख झाली. पुढे त्यांच्या येथे नेहमी जाणे येणे होत असे. त्यांनी मजला शिर्डी येथील समर्थाकडे जाऊन त्यांचे दर्शन घेण्यास सांगितले. त्यावरून महाराजांकडे शिमग्याचे महिन्यात पहिल्याने दर्शनास गेलो. मग तेथून 3 दिवसांनी दर्शन घेऊन परत आलो. पुढे 3 महिन्यांनी म्हणजे आषाढ महिन्यात फार पाऊस पडून जेथे तेथे पाणीच पाणी भरून राहिले होते. मी राहत होतो त्या चालीचे मावळत बाजूला किराण्याचे दुकान होते. त्याचे मागचे बाजूस घराचा पाया घालण्याकरिता सुमारे 6 फूट खोलीचा व 2 फूट रुंदीचा चर खणलेला होता. तो चर पाण्याने भरून मागील परसात पाणी जमल्यामुळे दिसेनासा झाला होता. एके दिवशी संध्याकाळी माझा मुलगा पाऊस पडत असता छत्री घेऊन पाणी जमले होते त्यात फिरू लागला. त्यावेळी त्यांचे वय केवळ 3 वर्षाचे होते. फिरता फिरता तो त्या चरांत पडला. तो अंगातील कपड्यासह व डोकीतली
टोपी व हातातली छत्रीसह आत पडला. त्यावेळी आसपास तेथे कोणी नव्हते. त्यानंतर थोड्या वेळाने त्याची आई शौचास गेली होती. ती परत आली असता मुलगा कोठे आहे म्हणून तपास करू लागली. तो त्या चरातून चढून बाहेर येत असताना तिने पाहिले. मी घरात नव्हतो व बाहेरून आल्यानंतर मला समजले. तेव्हा मी मागले द्वारी येऊन पाहतो तो त्याचे अंगावरील कपडे व टोपी भिजून गेली आहे व त्या चरातून बाहेर आल्याचे समजले. मी त्याला विचारले, तू त्यातून चढून कसा आलास? तो म्हणाला, चढण्याकरिता कोनाडे व पायऱ्या केल्या आहेत त्या चढून वर आलो. त्या चरात छत्री राहिली होती, ती वर काढून बेतली. थोड्या वेळाने त्या ठिकाणी ही हकीकत समजल्यावरून मंडळी जसली. त्यांनी हा मुलगा स्वतःवर आल्याचे समजल्यावर सर्वांस आश्चर्य वाटले. ही गोष्ट घडण्यापूर्वी 1 दिवसांवर हा निजलेला असून आम्ही उभयता शोक करीत आहो असे समर्थांनी स्वप्नात सूचित केले होते. तेव्हापासून महाराजांवर जास्त भक्ती चढली व शिर्डीस कधी जाणे झाले असता समर्थाकरिता माझ्या कुटुंबाने हार गुंफून घ्यावा. एकदा समर्थाव्या दर्शनास रामचंद्र सीताराम देव, गणेश पांडुरंग बेंद्रे व मी असे मिळून आम्ही शिर्डीस गेलो होतो. जाताना समर्थाकरिता माझ्या कुटुंबाने साईबाबाकरिता गुलाबांचे फुलांचा हार गुंफून दिला होता. तो शिर्डीस बाबांचे दर्शन घेण्याचे वेळी गळ्यात घातला. त्यावेळी समर्थ म्हणाले, हा माझ्या प्रेमाचा हार आहे. तो हार समर्थांनी बराच वेळ ठेवला होता. दुसरे लोकही दर्शनास आलेले होते. त्यांनी घातलेले हार ताबडतोब काढून टाकीत असत. त्याच रात्री इकडे अंधेरीस माझ्या कुटुंबात स्वप्नात येऊन सांगितले की मला हा हार घातला होता, हा प्रेमाचा होता व असाच मला आनंदाने वारंवार घालीत जा. आम्ही एकदा बेंद्रे मास्तर, रामचंद्र सीताराम व मी असे तिघेजण मुलासह बाबांच्या दर्शनकरिता शिर्डीस गेलो होतो. समर्थाचे दर्शन घेतेवेळी श्रीचे चरणावर मुलाला घातलं. त्यावेळी मी मनात म्हणलो, बाबा हा तुमचा आहे, याचा सांभाळ तुम्ही करावा. पुढे 8 वर्षांनी म्हणजे सन 1922 साली जुलै महिन्यात माझी बदली डहाणू तालुक्याहून बांद्रे येथे झाली. त्यावेळी बांद्र्यास मी बिऱ्हाड केले नव्हते. मुलाला व बायकोला आजोलास आगाशी येथे ठेवले व मी एकटाच बांद्र्यास होतो. इकडे सुमारे 15 दिवसांनी श्रावण महिन्यात मुलाला प्लेग झाला. ताप आल्याने लागलेच मला बांद्र्यास माझ्या मेहुण्याने येऊन कळविले. मी तसाच गाशीस गेलो व पाहतो तो त्यास तापामुळे शुद्धी नव्हती. वायू होऊन रबड करीत होतो. पुढे जिमही बोबडी पडली होती. डाव्या जाबेत दुखू लागले व अर्नाळकर, डॉक्टर दिनकर, जगन्नाथ गालवणकर यांचे औषध सुरू केले होते. ही केस वाटवणे फार कठीण होते. रोज मनात घराचा व बाबांचा धावा करीत होतो. इतकी जरी स्थिती होती तरी दुखण्यात त्याने श्री साईबाबांचा फोटो उशाजवळ ठेवला होता व बाबास म्हणत असे, मजला लवकर बरे करा, मी समाधीचे दर्शन घेईन व बाबांची उदी सकाळ संध्याकाळ रोज घेत असे. असे भयंकर संकट आले होते व त्यातून समर्थांनी पार पाडले. पहिले 3 दिवस ही केस हातात घेईल असे डॉक्टरांसही वाटत नव्हते. 11व्या दिवशी रोज्याप्रमाणे डॉक्टरने इंजेक्शन केल्यानंतर आम्हा सर्वांस सांगितले की काही भिवू नको, बरा होईल. अशी इंजेक्शने दिवसातून 2 वेळ काही दिवस केली. नंतर ताप निघून गाठ फुटून बरी झाली. समर्थाची लीला अगाध आहे. त्यांची कृपा सर्व भक्तांवर सारखीच असते. तसेच ही गोष्ट
घडण्यापूर्वी 1 वर्ष आधी मी आगाशी असताना माझे कुटुंब न्यूमोनियाचे तापाने फारच सिक झाले. त्यावेळी तिची सावत्र आई व 2 लहान भावंडे अशी 3 मनुष्ये 4 दिवसात गेली. नंतर तिची चुलती त्याच तापाने सिक होऊन 5-6 दिवसांनी तीही गेली. परंतु समर्थाच्या कृपेने डॉक्टर दिनकरराव गाळवणकर यांच्या मेहनतीला यश आले. दुखण्यात असताना बाबांनी प्रत्यक्ष दत्ताचे रूपाने येऊन माझे वडील भावजीचे ओटीत हिव्य घातले. असा दृष्टांत म्हणजे प्रत्यक्ष तिला असा भास झाला व त्या दिवसापासून दुखण्याचे भान कमी झाले. नंतर ताप निघून बऱ्याच दिवसांनी ती बरी झाली. असे समर्थाचे अनुभव नेहमी येतात. समर्थाने समाधी घेण्याचे पूर्वी माझ्या कुटुंबाला स्वप्नात येऊन सांगितले की मुलाला स्नान दुरून घाल. परंतु आम्हास याचा अर्थ काहीच समजला नाही. त्यावेळी आम्ही मनोरी गावी होतो. पुढे तेथून एके दिवशी वांद्र्यास जाऊन आग्यानंतर समजले की दसऱ्याचे दिवशी समर्थाने समाधी घेतली. तेव्हा त्यांच्या दृष्टांताचे कौतुक वाटले. महाराजांचे अनुभव अद्यापही पुष्कळ येत आहेत. त्यातील मुख्य ज्यांची आठवण झाली ते समर्थाच्या प्रेरणेने पाठविले आहेत. आपला विनायक शंकर गिरधर, मालाड. श्री सद्गुरू साईनाथ जनार्दन मोरेश्वर फणसे उर्फ हरिभाऊ फणसे डहाणूकर यांचा अनुभव यास बाबांनी बाबुलसार असे म्हणले आहे. एक बाबांचे लेकरू त्यांचे हुकुमाने बरलत आहेत.